हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, गणित हे आता शिष्यवृत्ती परीक्षेचे गणित पाहतोय आपण. मग गणित हे शिष्यवृत्ती परीक्षेचे असो की कोणत्याही परीक्षेचे असो, तुम्हाला जर आवड असेल ना तर फक्त करा, बाकी काही संबंध नाही आहे. कारण परीक्षेत कोणत्याही प्रकारचं गणित येऊ द्या, मग तुम्ही त्याच्यात कमीच पडणार नाहीत. आपण हे करण्याचा प्रयत्न करू. बघा बरं, हे कोडे सोडूया. इथे बघा काय करावं लागेल की 9 चौक 36, 9 गुणाकारामध्ये 4 करा, 36 येतात. आणि यांचा गुणाकार करा, 8 8 64, 8 गुणाकारात 8 64 आलं. आता काय करूया, ह्या दोघांची बेरीज करूया आलेल्या उत्तराची. पहा बरं काय येईल. ह्या दोघांची बेरीज येते 100. ह्या आणि ह्या संख्येचा गुणाकार करा, बाहेरच्या समोरासमोरील संख्येचा गुणाकार, ह्या बाहेरच्या समोरासमोरील संख्येचा गुणाकार, आणि मग नंतर ह्या दोन्ही गुणाकारांची आलेल्या उत्तरांची बेरीज करा, आली 100. मग 100चं वर्गमूळ काढा, ते 10 आलं. 10 उत्तर बरोबर. चला तर आता याच्याकडे वळू. 12 आणि 6 यांचा गुणाकार करा. 12 6 72, या पाहिजे डायरेक्ट लिहूया 72. त्यानंतर 9 आणि 8 यांचा गुणाकार करा. 9 8 72, पहा हे लिहि 72. दोन्ही आलेल्या उत्तरांची बेरीज करा. 2 2 4 आणि 7 2 14, 144 येतो. किती आला इथे? 144. मग 144चा वर्गमूळ किती आहे? 12. आलं का उत्तर? ए पोरो, लक्ष द्या जरा. चला घ्या पुढे. 10 चौक 40, इथे 40 घ्या. 8 त्रिक 24, इथे 24 घ्या. 4 4 4 आणि 2 6, 64 येतात. 64चा वर्गमूळ 8 8 64. आलं का उत्तर? चला घ्या पुढे. 9 9 81, 8 5 40 आणि 8 4 12 म्हणजे 121. 121चा वर्गमूळ काढा. 11 हा त्याचं वर्ग